नमस्कार, दर्यापूर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। आत्ताची मोठी बातमी, हिमायतनगर शहराचा वनवास कधी संपणार, बसस्थानकाची समस्या कधी सुटणार, अशा तालुक्याच्या नशिबी बसस्थानकाच्या नावाखाली अद्यापही धुळपातच का, असे अनेक प्रश्न निर्माण करणारी ही बातमी व या प्रश्नावर लक्ष केंद्रित करणारा हा जो व्हिडिओ आहे तो हिमायतनगर तालुका प्रतिनिधी खयूम कुरेशी यांच्या माहितीनुसार बनवण्यात येतोय। कारण हिमायतनगर तालुका होऊनही 27 वर्षे उलटली तरी शहराला हक्काचे बसस्थानक अद्यापही मिळाले नसल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व प्रवाशांनी दिली आहे। तरी त्यांना उन्हाचे झाडे आजही घ्यावे लागत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी या प्रसंगी दिली। निवडणुकीच्या तोंडावर आमदारकीचे उमेदवार व खासदारकीचे उमेदवारही याच बसस्थानकामध्ये आपले भाषण आपले सभा घेतात, तरी त्यांच्या लक्षात अद्यापही येत नाही की या हिमायतनगर शहराला हक्काचा बसस्थानक अद्यापही निर्माण झालेलं नाही, अशी तक्रार शहरातील नागरिकांनी अनेक वेळा केली। तरी यावेळी या प्रसंगी बोलत असताना अनेक नागरिकांनी अशी प्रतिक्रिया दिली की हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोळीकर या समस्येकडे लक्ष केंद्रित करतील का व ते या प्रश्नाला सोडवण्यात यश प्राप्त करतील का, अशीही प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली। हिमायतनगर शहरात ये जा करणाऱ्या नागरिकांना एकीकडे वाढत असलेल्या कडाक्याच्या उन्हामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब जनतेला स्वतःची देखभाल करण्याचे उपदेश देतात, पण या योग्य असलेल्या कामासाठी ये जा करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या सोयी सुविधेसाठी त्यांच्या योग्य त्या वेळेसाठी हिमायतनगर शहरामध्ये हक्काचा बसस्थानकही नाही, अशी तक्रार अनेक नागरिकांनी केली। हा प्रश्न कधी सुटणार, आमदार खासदार या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करतील का आणि करावे, याच उद्देशाने ही बातमी हिमायतनगर तालुका प्रतिनिधी खयूम कुरेशी यांनी दिली।